नमस्कार. ग्रामगीता अध्याय 13 भाग 70. श्री संत तुकडोजी महाराज म्हणतात, माणसाची खरी ओळख कलेमुळे होते. तुम्ही श्रीमंत आहात की गरीब आहात याच्याशी कुणाचं देणं घेणं नसतं. माणूस पैशानंच श्रीमंत नसावा तर त्यानं कलेनंही श्रीमंत असावं. जर तसं घडलं नाही तर घरची माणसं ताळतंत्र सोडून वागू लागतात. गाणाऱ्यांना घरी आणून फार मोठ्या प्रयासानं जागरण करतात. आपला नवरात्रीचा उत्सव फार महान आहे असं म्हणायचं आणि पैसे देऊन गाणाऱ्यांना आणून देवासमोर गाणी म्हणायला लावायची, याला काय अर्थ? संत तुकडोजी म्हणतात, माणसाच्या ठिकाणी जीवनाची एक तरी कला असायला हवी, तरच त्याला माणुसकीचं महत्त्व कळतं. जगण्यासाठी, उत्तम रीतीनं जगण्यासाठी गोड बोलण्याची, नेटकेपणानं राहण्याची आणि अंगमेहनतीची कला असावी लागते. अक्षर सुंदर असावं, पुस्तकं स्पष्टपणाने वाचता यावीत, आयुष्यात सरळपणा असावा, अंतःकरण स्वच्छ असावं. एरवी सगळ्यांनाच कोणती ना कोणती कला येत असते, पण ती लोकांपुढं सादर करत असताना तारतम्य बाळगलं पाहिजे. आपण स्वतः कष्ट करून घरात आदर्श असं वातावरण निर्माण करावं. मग ती साधी झोपडी असली तरी त्याचं नंदनवन होतं. मातीची घरं बांधली तरी ती चुना लावून रंगरंगोटी केलेल्या घरांपेक्षाही सुंदर दिसतात. थोड्याच पैशात सुंदर घरांची निर्मिती करता येते. संत तुकडोजी म्हणतात, आपल्या गावात कशाची कमतरता असते सांगा? घराला लागणाऱ्या विटा आपल्याच गावात तयार कराव्यात. मडकी, सुरया भाजाव्यात. सुंदर कुंड्यासुद्धा तयार करता येतात. आपल्या गावामध्ये ती कला जिवंत आहे तर ती जिवंत ठेवण्याची जबाबदारी आपलीच आहे ना. आपल्या गावातल्या सुताराच्या हातात केवढी सुंदर कला आहे, पण आपण त्याच्याकडं दुर्लक्षच करायचं ठरवलं. आपल्या गावातच हातोडे, खिळे, ऐरणी, कुऱ्हाडी, सापळे, विळे, फावडे, कुदळी, शिंकी अशा सगळ्या रोजच्या जीवनात लागणाऱ्या वस्तू तयार करता येतात. झाडण्या, चटया, पलंगपोस, पायपोस अशा वस्तूसुद्धा आपल्याला तयार करता येतात. त्यांना नवनवी रूपं देता येतात. कापूस पिंजून सूत काढता येतं. सुंदरपैकी स्वेटर विणता येतं. मुसके, दोर बनवता येतात. आपल्या गावातल्या शेतजमिनीकडे बघा. त्यात तयार केले जाणारे बांधारे, नाना प्रकारचे वाफे एकाच सरळ रेषेमध्ये ते इतके सुंदर दिसतात. वाढवलेली झाडंसुद्धा शिस्तबद्ध दिसतात. सरळ, सुंदर, हिरवीगार दिसतात. कारण घरमालकांनीच स्वतःच्या हातांनी राबून त्यांची काळजी घेतलेली असते. घराभोवती जी बाग केलेली असते त्याच्या वाढीसाठी सांडपाण्याचा वापर केला जातो. रोजचा भाजीपाला, फळाची झाडं ही त्याच्यावरच वाढवता येतात. घरातून निचरा होणारं पाणी बाहेर दिसत नाही, कारण त्याच्या प्रवाहाला आतल्या बाजूनच वाट करून दिलेली असते. घरातला धूर धुराड्यातूनच बाहेर पडत असतो. गोठ्यात गोमूत्र साचणार नाही याची काळजी घेतली जाते. घरात स्वच्छता ठेवली की आपोआपच आपल्या वागण्यातही टापटीप येते. प्रत्येक वस्तू जागच्या जागी ठेवली जाते आणि त्यामुळे आपोआपच आपल्यालाच समाधान वाटू लागतं. घरात ज्या ज्या वस्तू ठेवल्या जातात त्यांच्यावर नावं लिहिली की ती घेताना, त्यांचा वापर करताना गोंधळ होत नाही
आणि दिसायला सुद्धा ते छान दिसतं. दारासमोर जे जे सुंदर दिसतं ना, ते गावातल्या कलाकारांनीच सजवलेलं असतं. त्याच्यामध्ये नसती ऐट नसते. भरमसाठ पैसा खर्च करून विदेशी सामान आणलेलं नसतं. जे जे दिसतं ना, ते आपल्याच गावात तयार झालेलं असतं. ते नसेल तर आपल्याच प्रांतातलं असतं. तेही नसलं तर आपल्याच देशात तयार झालेलं असतं. त्यामुळं आपल्याच लोकांचं कौतुक सारेजण करतात. अशा प्रकारे आपल्या घरादाराचं सौंदर्य आपण स्वतःच वाढवावं. त्यामुळे कोणीही ते डोळे भरून पाहिलं तर त्यांना प्रसन्न वाटेल. जो खऱ्या अर्थानं आपल्या देशावर प्रेम करतो त्याच्या ठिकाणी अशी कष्टार्जित कला असावी. स्वावलंबन देणारा उद्योग असावा, म्हणजे त्या जगण्यात नखशिखांत ओजस्वीपणा येतो. क्रमशः